नमस्कार. माझं नाव सुनील सूर्यवंशी. मी सन इन्फोटेक सर्व्हिसेसमधून तुमच्याबरोबर संवाद साधत आहे. प्रोएक्टिव्ह अबॅकस नॅशनल ऑनलाईन कॉम्पिटिशनचे ॲप कसे वापरावे याबद्दल मी आता तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. ॲपचा जो आयकॉन आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेला आहे त्याला टॅप करा. टॅप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड विचारला जातो. तुम्हाला संस्थेकडून जो युजर नेम आणि पासवर्ड मिळालेला आहे तो या ठिकाणी टाईप करा. युजर नेम आणि पासवर्ड टाईप केल्यानंतर आणि लॉग इनला टॅप केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचे स्क्रीन दिसेल. यामधील प्रॅक्टिस कॉम्पिटिशन या ठिकाणी टॅप करा. टॅप केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं प्रश्न येणार आहेत. वर टाइम सुद्धा सुरू झालेला आहे बघा. ही परीक्षा 6 मिनिटाची परीक्षा आहे, पण 6 मिनिटापेक्षा कमी वेळेत आपण हे पूर्ण केलं तरी चालतंय. आता ही परीक्षा ज्यावेळी सोडवत असतो एखादा विद्यार्थी, जसं आता एक सम आलेले आहे, तर याचा आन्सर अबॅकसवर किंवा विदाउट अबॅकस आन्सर तयार करायचा आहे. आणि फक्त जे काही आन्सर आहे, आता खाली 4 प्रकारचे ऑप्शन दाखवलेत बघा, त्यामधील जे काही आन्सर आहे, उत्तर आहे, त्याला फक्त टॅप करायचा. टॅप केल्यानंतर लगेच पुढचा प्रश्न येतो. आता मी टॅप केलं, लगेच पुढचा प्रश्न येतो, तो पण सॉल्व्ह करायचा आहे, सोडवायचा आहे अबॅकस डिव्हाइस वापरून किंवा विदाउट अबॅकस. आणि नेक्स्ट ह्या 4 पैकी जे उत्तर आहे त्याला टॅप करायचं आहे. टॅप केल्याबरोबर लगेच दुसरा प्रश्न येतो. याचा आन्सर आपल्याला येत असेल तर लगेच आन्सरला टॅप करा. अशा पद्धतीनं आपण हे आन्सर सबमिट करू शकतो. हे डायरेक्ट सबमिट होतं, ऑटो सबमिट होतं. सबमिट वगैरे असं काही बटन नसतंय. जे आन्सर आहे फक्त त्याला टॅप करा, लगेच पुढचा प्रश्न येतो. पुढचा प्रश्न आला म्हणजे समजायचं की आपला आन्सर आता सबमिट झालेला आहे आणि आपण फास्टमध्ये हे सोडवत राहायचं आहे. आपल्याला एकूण 100 क्वेश्चन्स म्हणजे 100 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याचे आन्सर्स आपल्याला जस्ट ह्या जो निळ्या कलरचे आन्सर्स आहेत 4 पैकी कोणताही एक सिलेक्ट करायचा आहे, बस एवढंच आहे. आता म्हणजे जवळपास 40 क्वेश्चन्स झालेले आहेत. मी ही एक्झाम पूर्ण करतो आणि तुम्हाला तुमचे बरोबर किती आलेले आहेत, चुकीचे किती आले, बरोबर किती आलेले आहेत हे पण दाखवलं जातं. ही जर परीक्षा मधील जे 100 क्वेश्चन्स आहेत हे तुमचे जर पूर्ण झाले नाहीत आणि इथं वर तुम्हाला जी वेळ दिसते तर ती वेळ पूर्ण झाली तर तुमचा पेपर स्टॉप केला जातो. पेपर स्टॉप होते आणि तोपर्यंत तुम्ही जेवढे प्रश्न सोडवलेले आहेत त्याचे मार्क्स तुम्हाला मिळतात. म्हणजे 100% प्रश्न होईपर्यंत एक्झाम थांबणार नाही आहे. तुमचे 100 क्वेश्चन झाले की एक्झाम थांबेल, पण त्याच्या आधी वेळ संपला तरी सुद्धा ही एक्झाम थांबणार आहे आणि तुमचे जो स्कोर आहे तो दाखवला जाणार आहे. जसं आता मी हे फास्ट केलंय, 98 क्वेश्चन झालेत, 99 झालेत, माझे 3 मिनिट झालेले आहेत. आता मी शेवटचा क्वेश्चनचा आन्सर देत आहे. 100 झालेले आहेत. 100 झाल्यानंतर मला या ठिकाणी स्कोर दाखवला जातो बघा, अलर्ट असं दिलं जातं, स्कोर कार्ड. टोटल क्वेश्चन जे होते ते 100 होते. माझे करेक्ट किती आहेत तर 23 आन्सर्स हे माझे करेक्ट आहेत, हे मला या ठिकाणी दाखवलं जातं. जरी माझी कमी वेळामध्ये, जरी मला समजा 6 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल आणि माझे 50 क्वेश्चन जर झाले असतील तर मला 50 पैकी माझे जे करेक्ट आलेले आहेत ते करेक्ट ह्या ठिकाणी दाखवले जातात. अशा पद्धतीनं आपण आता ही एक एक्झाम पूर्ण केली. ओकेला टॅप करा. परत तुम्ही ह्याच ठिकाणी परत आणखीन एकदा टॅप करून परत दुसरा पेपर घेऊ शकता व परत ह्या एक्झामचं प्रॅक्टिस करू शकता. आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा सराव किती चांगल्या पद्धतीने झालेला आहे हे चेक करून बघू शकता. खूप छान ॲप आहे हे आणि याचा वापर करा. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक. प्रोएक्टिव्ह अबॅकसच्या नॅशनल कॉम्पिटिशनसाठी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.